नमो बुद्धाय जय भीम। समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा, तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आजचा आपला विषय आहे पोठ्ठपादो पुण्यमी, अर्थात भाद्रपद पौर्णिमा। तर भाद्रपद पौर्णिमा या दिवशी राजा बिंबिसाराने धम्मदीक्षा घेतली, हा विषय आपण आज बघणार आहोत। भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासातील तिसरी पौर्णिमा। पावसाळ्याच्या या 3 महिन्याच्या काळात भिक्खू शिष्यांना व उपासकांना धम्मदेशना समजावून सांगतात। भगवान बुद्ध दुसऱ्यांदा राजगृहास येतात व राजा बिंबिसारास धम्मदीक्षा देऊन उपासक बनवितात। त्यानंतर याच पौर्णिमेला 14व्या वर्षावासात जेतवनात भगवंत कौशल नरेश प्रसेनजित यांना धम्मदीक्षा देऊन उपासक बनवितात। बौद्ध धम्मात पोठ्ठपादो वा भाद्रपद पौर्णिमेचा दिवस वर्षावास या एकमेव घटनेसाठीच प्रसिद्ध आहे। भाद्रपद पौर्णिमा वर्षावास काळातील तिसरी पौर्णिमा। वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेस होऊन त्याची परिणती सांगता समारंभात अश्विनी पौर्णिमेस होत असल्यामुळे या एकूण 4 पौर्णिमा येतात। या वर्षावासाची सुरुवात सुद्धा अहिंसेच्या पूर्ततेखातर आणि करुणा व मैत्री भावनेच्या गरजेतून होते। पावसाळ्याच्या दिवसात बौद्ध भिक्खू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी पायी चालत जातात। गवतावरील कीटक त्यांच्या पायाने मारले जायचे। अहिंसेचे अतिरेकी पंथ याचेच भांडवल करून लोकांना चुकीचा संदेश देत असत। अशा प्रकारे देखील आपणावर अहिंसेचे पातक नको म्हणून वरील 3 महिन्याच्या काळापुरती भिक्खू व भिक्खू संघाची भ्रमंती स्थगित करून कोण्या एका ठिकाणी मुक्काम करून धम्माची शिकवण भिक्खूंनी उपासकांना व उपासिकांना द्यावी, असा तथागतांनी नियम केला होता। तथागताचा धम्म बौद्ध भिक्खूंसाठी होता, तसाच तो त्यांच्या उपासक उपासिकांसाठी सुद्धा होता। प्रजेसाठी तसाच महाराजासाठी होता। या वर्षावासाच्या काळात तथागत नवीन अशी कोणती शिकवण सांगतील याचे कुतूहल लोकात असायचे। जेथे जेथे भिक्खू वा भिक्खू संघाचा वर्षावास सुरू असायचा तेथे धम्म ज्ञानाचे कार्य अहर्निश सुरू असायचे। याच काळात नवागत सामनेरांना त्यांचे उपाध्याय विनय व सूत्र समजून सांगायचे। त्यांच्या धम्मज्ञानाची चाचणी घ्यायचे। धम्म प्रचार प्रसार कार्यात त्यांना पारंगत करायचे। अशी ही वर्षावासात भिक्खूंची धम्म पाठशाळा होती। भाद्रपद पौर्णिमेस राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा हा एक महत्त्वाचा बौद्ध धम्म संस्कृतीमध्ये भाग आहे, एक विषय आहे। राजगृह ही मगधराज श्रेणीत बिंबिसाराची राजधानी होती। उर्वेला काश्यप, नदी काश्यप व गया काश्यप ह्या एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला। अशा प्रकारे बुद्ध राजा बिंबिसाराला नगरात आल्याचे कळले। राजा बिंबिसाराने विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावेस लावणे हे साधी गोष्ट नव्हे। निश्चितच तो अनंत आणि सम्यक समृद्ध असला पाहिजे। तो विद्वान, सद्वर्तनी
जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आधी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या जवळ जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्या जवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्या जवळ बसले. काहींनी कुशलक्षेम विचारून त्यांच्या जवळ बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले. काही जण एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 दशसहस्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उर्वेला काश्यपास पाहिले. तो तथागताचा शिष्य झाला होता. नंतर त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार त्यांच्या अधिपती आहे. अशा त्या मगध वाशी हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाची उपासक झाल्याची घोषणासुद्धा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्यांचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरासन झाल्यावर आणि पूर्वज्ञान प्राप्त झाल्यावर मगध श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी राजपूत असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. आश्चर्य हे भगवान, आश्चर्य, असा तो बोलला. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. ज्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली, हे केवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. पुन्हा जाता जाता तथागतांना वंदन करून दुसऱ्या दिवशी भगवंतांनी भिक्खूसह भोजनास राजवाड्यात यावे असे निमंत्रण दिले. मौन राहून तथागतांनी निमंत्रण स्वीकारले. दुसऱ्या दिवशी भगवंत विशाल भिक्खू संघासह राजवाड्यात गेले. राजपरिवारास अत्यानंद झाला. जेवणासाठी तयार केलेले विविध पदार्थ राजा स्वतः तथागताच्या भिक्षापात्रात वाढत होता. राणी विदेही सेवकांना आदेश घेऊन भोजनाची व्यवस्था पाहत होती. राजकुमार अजातशत्रू पाणी घेऊन उपस्थित होता. भोजन संपवून जेव्हा भगवंत धम्मदेशना देण्यासाठी बसले तेव्हा महाराज बिंबिसाराने आपणास व आपल्या परिवारास धम्मदीक्षा द्यावी अशी याचना केली. भगवंतांनी त्या सर्वांना धम्मदीक्षा दिली. या मंगल प्रसंगी महाराज बिंबिसार यांनी अत्यंत रमणीय असे बेळवण दान दिले. जेव्हा बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्याचे प्रमुख आहात
त्या भिक्खू संघास माझे वेळुवन उद्यान मी दान देत आहे. तथागतांनी उद्यानाचा स्वीकार करावा. तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या आसनावरून उठून ते निघून गेले. ह्या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले, भिक्खूंनो, ह्या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हास अनुमती देत आहे. बौद्ध धर्मातील पहिले दान म्हणून महाराज बिंबिसाराच्या या वेळुवन दानाचा आवर्जून उल्लेख होतो. येथे तथागतांनी आपल्या 45 वर्षावासापैकी 4 वर्षावास दुसरा, तिसरा, चौथा व 20वा याच राजगृहातील वेळुवनात केले. ते गावापासून फार दूर नव्हते आणि जवळही नव्हते, शिवाय येण्या जाण्यास फारच सोयीस्कर होते. ज्या दिवशी राजा बिंबिसाराने अष्टशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली तो धम्माचा इतिहासातील सोन्याचा दिवस होता. तो दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमा, इसवी सन पूर्व 527.